बांधकाम व्यावसायिक निलेश जाधव यांचं अपहरण करून त्यांना मारहाण करत 1 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची घटना 30 जून रोजी उघडकीस आली। या प्रकरणी रेकॉर्डवरील गुंड अजित तिवडेसह फैयाज नगारजी, लखन माने, संजय किरणगे आणि लाला शेट या चौघांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे। न्यायालयाने त्यांना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। कोल्हापुरातील कळंबा रिंग रोडवर निलेश जाधव हे 32 वर्षीय बांधकाम व्यावसायिक राहतात। त्यांचा मोरेमाने नगरात सोनी हाईट्स नावानं बांधकाम साईट सुरू आहे। या साईटवर आलेल्या निलेश जाधव यांना खंडणीसाठी धमकावण्यात आलं। लखन माने यानं निलेश जाधवना जबरदस्तीनं गाडीत घालून कावळा नाक आणि त्यानंतर रुईकर कॉलनीतल्या अजित तिवडे याच्या अजित ट्रेडर्स या कार्यालयात नेलं। तिथं निलेश जाधव यांना कोंडून ठेवून मारहाण केली, तसंच शिवीगाळ करून धमकावण्यात आलं। 1 कोटी रुपये खंडणी दिल्याशिवाय बांधकाम व्यवसाय करू देणार नाही असं निलेश जाधव यांना सांगण्यात आलं। सातत्यानं धमकी येत असल्यानं घाबरलेल्या बांधकाम व्यावसायिक निलेश जाधव यांनी 30 जून रोजी जुना राजवाडा पोलिसात फिर्याद दिली। त्यानंतर पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांनी कठोर पावलं उचलली। गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी संशयित अजित तिवडेसह फैयाज नगारजी, लखन माने, संजय किरणगे, लाला शेट या चौघांना अटक केली आहे। न्यायालयानं त्यांना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे।